पदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. मात्र याच ब्रीद वाक्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे पोलीस दलातून समोर आली आहे. पुण्यातील 3 पोलिसांनी सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती घालत एका तरुणीकडून चक्क पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. आणि तरी सुद्धा इतकं सगळं झाल्यानंतर या तरुणानं हिमतीनं समोर येत या प्रकरणाला वाचा फोडली आणि हे प्रकरण थेटपणे पुणे पोलीस आयुक्तांपर्यंत जाऊन पोहोचलं. आणि त्यानंतर आता या 3ही पोलिसांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही संपूर्ण घटना वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीमध्ये तरुणी मिळून काहीतरी शूट करत होते. ही शूटिंग या ठिकाणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्याबरोबरच पोलिसांचं एक पथक हे तिथे जाऊन पोहोचलं. आता या पथकामध्ये कोण कोण होतं तर या पथकामध्ये वाघोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश खाडे आणि किरण कांबळे हे दोघे सुद्धा घटनास्थळावरती जाऊन पोहोचले. तिथे गेल्याच्या नंतर तिथे नेमकं काय सुरू आहे, कसली शूटिंग सुरू आहे किंवा तिथे काय काय चालू आहे, कधीपासून चालू आहे वगैरे या सगळ्याची कुठलीही चौकशी न करता यांनी सरळ त्या तरुणीला ताब्यात घेतलं आणि थेटपणे पोलीस स्टेशनला आणून बसवलं. तिथे आणून बसवल्याच्या नंतर त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्यावरती सेक्स रॅकेट तुम्ही चालवत असल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा जर दाखल झाला तर तुम्हाला अटकही होईल, कायमची नोकरी सुद्धा जाईल आणि अर्थात पुढच्या सगळ्याच आयुष्याची एकंदरीत पंचायत होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला हा गुन्हा तुमच्या स्वतःवरती दाखल व्हायला नको असेल तर हे प्रकरण मिटवण्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल असं म्हटलं गेलं. त्यानंतर किरण अब्दागिरे नावाचा एक पोलीस ऑफिसर आहे जे त्याच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून खरं तर हे सगळं म्हटलं गेलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये पहिले 2 पोलीस ऑफिसर जे त्या ठिकाणी घटनास्थळावरती गेले होते त्यांनी जेव्हा या तरुणीला घेऊन सोबत आले त्या दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आणि त्याचबरोबर तिसरे म्हणजेच किरण अब्दागिरे जे आहेत ज्यांनी या तरुणीला मिळून धमकी दिलेली होती त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला. आता मुळात यांनी धमकी तर दिली पण यांना काय सांगितलं की तुम्हाला हे प्रकरण जर मिटवायचं असेल तर बाजूला एक गॅरेज आहे, या गॅरेजच्या फोन पे वरती 10,000 रुपये पाठवा असं सांगितलं होतं. त्यानंतर अर्थातच तरुणी प्रचंड घाबरलेले होते आणि याच अटकेच्या भीतीपोटी त्यांनी या गॅरेजच्या फोन पे वर 10,000 रुपये पाठवले सुद्धा. त्यानंतर पोलिसांना असं वाटलं की हे प्रकरण आता आपण मिटवतं घेतलंय म्हणजे समोरचे जे तरुणी आहेत ते सुद्धा हे प्रकरण मिटवतं घेतील. मात्र या तरुणानं अतिशय मोठी हिंमत दाखवली आणि त्यानंतर त्यानं या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतरच हे सगळं प्रकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं. आपल्याच पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीला धमकी देत असतील, त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप जास्त गंभीर प्रकरण आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणामध्ये कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या तिघांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर या तिघांचं डीसीपी सोमय मुंडे यांच्या वतीनं यांच्या आदेशानुसार खरं तर निलंबन सुद्धा करण्यात आलंय. आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं आधीपासून हे सगळं सुरू होतं का किंवा या गॅरेजच्या फोन पे वरती पोलिसांनी सांगितलेल्या आधी किती लोकांनी फोन पे वरती पैसे पाठवलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं खंडणी उकळण्यासाठी किंवा लाच घेण्यासाठी पैसे घेण्यासाठी हे पोलीस आधीपासूनच काहीतरी टॅक्ट वापरत होते का, हे केवळ पहिलं प्रकरण आहे की यासारखी आणखी काही प्रकरणं यांच्या माध्यमातून झाली आहेत हे शोधलं जाणार आहे. या सगळ्याचा तपास केला जाणार आहे आणि जर या सगळ्यामध्ये हे पोलीस अधिकारी जास्त दोषी आढळले तर कदाचित त्यांना बडतर्फ केलं सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे पुणे पोलीस दलात आज संपूर्ण दिवसभरात याच एका प्रकरणाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. पोलीसच म्हणजेच रक्षकच भक्षक बनले तर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे पाहायचं हा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकरांना सुद्धा पडलाय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.